अवंती वहिनी, वहिनी सावी कुठे आहे? ते सावी वहिनी अहो काय झालं? सावी कुठे आहे? काय झालं फ्रेंड? नाही अहो, काही नाही. तुम्हाला खालून काही आवाज नाही आला का? नाही, मी तर झोपली होती. हो ना काकी? हो, पण काय झालं भाऊजी? नाहीये, काही नाही. बरं कुणी आता इकडे आलं होतं का? नाही, आम्ही दोघी तर इथेच होतो ना, आणि दाराला पण बाहेरून कडी होती भाऊजी. अरे देवा, इथे बॅग कशी राहिली? ठीक आहे, मी येतो जरा. हो. सावी, तुझ्या डोळ्याला काही झालंय का? असा का दिसतोय तुझा डोळा? माहित नाही, पाणी येतंय आणि चुरचुरतायत. बघू दे जरा. काकी, डोळ्यात काहीतरी गेलंय. एक मिनिट थांब. सावी, डोळ्यात चोळू नको, लाल होईल तो. चुरतंय. सावी जरा बघू दे मला. चुरचुरतोय डोळा. हो, पण मला बघू तर दे एकदा. सावी, बघ, म्हणत होतो ना डोळा चोळू नको. केवढा लाल झालाय तो. वहिनी, जरा एक काम करा, तिकडं फर्स्ट एड बॉक्स ठेवलाय, त्यात आय ड्रॉप असेल तेवढा तिच्या डोळ्यात टाका. मी जरा आलोच. बरं झालं तुम्ही लेन्स बद्दल आठवण करून दिली, नाहीतर केवढी मोठी गडबड झाली असती. थोडक्यात वाचलो का? बरं, धैर्य भाऊजी ऐन वेळी आले आणि सगळीच गडबड झाली. आईंनी काही सांगितलं काय? सावी, नाही, आई काहीतरी सांगणार तेवढं धैर्य भाऊजी तिथे आले आणि काहीच कळलं नाही. अरे देवा, देव पण माझी किती परीक्षा बघणार आहे ना तेच कळत नाहीये. माझ्या पप्पांची गुन्हेगार माझ्या डोळ्यासमोर आहे आणि मी काहीच करू शकत नाही. ज्या बाईमुळे माझ्या घरादाराचा आधार गेला,
माझी आई पप्पा परत येतील अशी आशा लावून बसली होती, ती आशा पण हिरावून घेतली. ती बाई माझ्या समोर मुक्का ठेणते आणि मी काहीच करू शकत नाहीये. धैर्यांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, पण मी त्यांनाही खरं सांगू शकत नाही. आज जर मी थोडं प्रेशर वाढवलं असतं ना तर कदाचित दामिनी मॅडमने सगळं कबूल केलं असतं. हे आजच सगळं संपलं असतं. पण सावी, वहिनी सॉरी, मी माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा या नाटकात खेचलं. खरंच मला माफ करा, खरंच सॉरी. सावी, येडीस का ग? सॉरी कशाला म्हणतेस? हा, इकडे बघ. ही वेळ स्वतःला दोष देण्याची नाहीये. अगं, तू एवढी खमकी मुलगी आहेस, असं खचल्यासारखं कशी काय बोलतेस ग? सावी, आजपर्यंत तू आम्हाला किती साथ दिलीस, किती हिम्मत दिलीस. अगं, उलट आम्हाला तर आनंदच आहे. आम्ही तुझ्या उपयोगी पडतोय. सावी, ह्यापेक्षा ना तू आता पुढं काय करता येईल ह्याचा विचार कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी आम्ही दोघी तुझ्या सोबत नेहमी आहोत. हं? आई काय आहे हे सगळं? आणि ती बाई कोण होती? तिच्याकडनं ही कसली अघोरी पूजा करून घेत होतीस तू? माझा जीव वाचवण्यासाठी करत होतं हे सगळं. जीव वाचवण्यासाठी? आणि काय झालंय तुझ्या जीवाला? बरं, ही पूजा केल्यानं तुझा जीव कसा वाचणार आहे सांग जरा मला. ते भूत माझ्या मानगुटीवर बसलंय. तो माझा जीव घेणार आहे. मला वारंवार धमक्या देते ते भूत. आता हे सगळं मी तुला सांगितलं असतं तर तुमच्यापैकी कोणी विश्वास ठेवला असता याच्यावर? नाही ना? नाही, नसता विश्वास ठेवला ना. म्हणून तुम्हाला न सांगता विसामांना मी इथे बोलवून घेतलं. धैर्य, आज हा विधी पूर्ण झाला असता ना तर या भूतांच्या तावडीत मी सुटले असते रे. आई अगं काय बोलतेस तू? हे भूत बीत असं काही नसतं. आणि कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवलायस तू? आत्ताच्या आत्ता थांबव हे सगळं. मला माहित होत तू असंच बोलणार, म्हणून सांगितलं नाही मी तुला. विसामाने मला सांगितलंय आजची माझी शेवटची रात्र आहे. हे बंधमुक्तीचा विधी आज पूर्ण देणं झाला तर मी मरणार. माझा जीव घेणार ते भूत. काय बोलतेस तू? कसलं भूत? कोणाचं भूत? आणि ते का मारणार आहे तुला? मला नाही माहित कोणाचं भूत आहे, नाही माहित. पण ते भूत मला सारखं मला धमकी देते. तू ना त्या विसामांना बोलून घे. तू बोलवा आधी. आई तू शांत हो आधी. माझा जीव. आई तू शांत हो. तू ये इकडं. बस इथं बस. आणि आई मला सांग, जर ती बाई खरी होती, खोटी नव्हती, तर अशी पळून का गेली इथून? पळून नाही गेली ती, पळून नाही गेली. ती गायब झाली. हो खरंच, मी स्वतः अनुभवलंय. तिला सगळं माहितीये, तिला सगळं कळतं.
जर पळून गेली असते तर तू 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 इथेच उभा होतास ना, तुला दिसली असती ना ती. मला माहिती माझ्यावर विश्वास ठेवते. मी 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 खोटं नाही बोलते, मी खरं सांगते. तिला सगळं कळतं, तिला सगळं सगळं कळतं तिला. नीता, आई विसाम्माच्या नाटकात पुरत्या फसल्यात. आईंना विसाम्मावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे अजूनही सावीचा प्लॅन यशस्वी होऊ शकतो. बरं ठीक आहे, मला सांग, ते भूत फक्त तुलाच का दिसतात, आम्हाला कोणालाच का दिसत नाही? मला नाही माहित, मला नाही माहित ते भूत मलाच का दिसतं. पण त्या भूताचं नाव घेऊ नकोस. हे बघ, मी सांगते ना ते खरं आहे. आत्या, हा सगळा वेडेपणा आहे, कळतंय का तुम्हाला? आणि तुमच्या या वेडेपणासाठी तुम्ही मला गोळ्या देऊन खोलीत झोपवून ठेवलं होतं. मला काही झालं असतं म्हणजे? इरा, तोंड सांभाळून बोल इरा, आईशी बोलतीयस तू. का का सांभाळून बोलायचं मी? आणि ह्या वाटेल तसं वागता यांना वागू द्यायचं आणि आपण यांच्या वागण्याचा जाब पण विचारायचा नाही का? ए तू काय झोपा काढत होती का? हा, आईला एक कळत नाही ती काय वागते, तुला कळतंय ना? आम्हाला फोन करायचा, तिला थांबवायचा ते नाही, झोपा काढा नुसत्या. घरात काय चाललंय काय माहित नाही. काय ग हे आवंते, तुझा काय कुकिंग शो चालू होता काय? घरात लक्ष देतात ना तुला? मूर्खा. वहिनी, हे पटलं तर मला सुद्धा नाही. घरात केवढं सगळं घडतंय आणि तुम्ही मला सांगायचं सोडून आईची साथ दिलीत. ह्या असल्या बाया घरात पूजा करायची म्हणून येतात आणि लोकांना फसवून निघून जातात. एवढी साधी गोष्ट सुद्धा आता मी सांगायची का तुम्हाला? नाही भाऊजी, असं काही नाहीये. आईनं खूप त्रास होत होता ना, म्हणून. अहो, मग हीच गोष्ट मला सांगायची होती ना, तुम्ही पण विश्वास ठेवलात. आणि आई, प्लीज परत असं काही करू नकोस. आणि वहिनी, आत्ताच्या आत्ता हे सगळं बाहेर काढा. त्या लाल कपड्याखाली काय ठेवलंय? ते विसामांनी सांगितलं होतं घरात जागोजागी ठेवायला, म्हणजे त्याच्याने घरावर कुठला अरिष्ट येणार नाही म्हणून बोलल्या होत्या त्या. आई, अगं असं लाल कपड्यात काहीतरी बांधून ठेवलं आणि त्यानं घरावरचं संकट टळलं, असं कधी होतंय का? पण ना, ते काही नाही. आत्ताच्या आत्ता हे सगळं बाहेर फेकतोय मी. हे सगळं काय आहे? मला भीती वाटतेय. साबी, यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. हा, नाही फ्रेंड, ते बघ ना कसं दिसतंय सगळं. मला भीती वाटतेय. चल आपण जाऊ इथून. चल. साबी, काही नाहीये बाळा, सगळं ठीक आहे. चल आपण जाऊ इथून. चल. हो, जाऊ आपण. एकदा फक्त एवढं सगळं बाहेर फेकतो.
सावी चल. ठीक आहे चल. ए सगळं साफ करायचंय. क्लीन कर. ए खबरदार, कोणी पूजेला हात लावायचा नाही. विसामाने सांगितले, पूजेला कोणी हात लावायचा नाही, काही काढायचं नाही इकडनं. आलं लक्षात? अरे या घरात सगळ्यांनाच वेळ लागलाय. ए बाबा, आपल्याला येड लागायच्या आधी बसू चल. चल. तसं पण आपल्या घरात सगळ्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. बाबा आपलं डोकं आपलं खराब करून नाही घ्यायचंय. चल 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 चल. ए कुकिंग शो. भजी कर जा. बसायचं आम्हाला. ते बनव आणि त्याच्यानंतर हे सगळं क्लीन कर. चल. ताई, इरा जरा जास्त जागावे. काही गडबड तर करणार नाही ना? नाही नाही, तिला चांगलं माहितीये आई चिडतील. ती अजिबात असं काही करणार नाही. तिची हिंमतच होणार नाही. हे बघ, रात्री सगळे झोपले ना की मग बघू काय करायचं. ठीक आहे, आता चल. नक्की काय असेल या लाल कापडात? हे एकच कापड जरा वेगळं दिसतंय. नको. खरंच जर भूत भीत असलं तर उगाच माझ्याच मागे लागायचं आणि नसती गडबड होऊन बसायची. जाऊ दे तिकडे. फ्रेंड, आपल्या घरात खरंच भूत आहे. मला खूप भीती वाटतेय. सावी बाळा, तू बस इथं बस. सावी बाळा, भूत भीत काही नसते. मग खाली ती पूजा कसली होती? त्या भूतानी आपल्याला काही केलं तर? सावी बाळा, ती पूजा कसलीच नव्हती. आणि तू नको त्या गोष्टींचा एवढा विचार करू. हा, मी आहे ना, मी काही होऊ देणार नाही तुला. घाबरू नको. एवढी स्ट्रॉंग मुलगी आहेस तू. असं घाबरतेस कशाला बरं? स्ट्रॉंग आहे तरी हरलीये मी धैर्य. माझ्या पप्पांना न्याय मिळवून नाही देऊ शकले मी. अजून किती दिवस हे दुःख मनात दाबून ठेवायचं? असं वाटतंय आता या क्षणी धैर्यानं सगळं सत्य सांगून टाकावं. काय चाललंय सगळं? या धैर्याने मध्येच येऊन सगळ्या पूजेची वाट लावली. विसामानं सगळं सांगून टाकलं असतं तर या बंधनात मुक्त तरी झाले असते. पण आता त्या मधुसूदनचं भूत परत माझ्या डोक्यावर बसलं तर, आणि माझा नाही, असं करून नाही चालणार. मला काहीतरी करायला हवं. काय करू? मी तुझा जीव घेणार आहे. तुझा मृत्यू दारावर धडका देतोय. बोल लवकर, बोल काय झालं, बोल.
नाही, मला त्या विसामांना शोधावं लागेल. कुठूनही त्यांना शोधावंच लागेल. पण कुठे शोधू, कसं शोधू? हा, नीता, त्या बाईंना नीताच घेऊन आली होती ना, म्हणजे नीताला माहित असेल त्या कुठे भेटतील. सावी, हा? रडायला काय झालं? मी सांगितलं ना, काही होणार नाही आपल्याला. आपण एक काम करायचं का, आपण खेळूया आता. खेळणी कुठे ठेवली आहेत तुझी? सावी बाळा, खेळणी कुठे ठेवली आहेत तुझी? माहित नाही, बाहेर असतील. बरं ठीक आहे, मी खेळणी घेऊन येतो. तू रडू नको. हा, मी आलोच. सॉरी धैर्य, मी तुमच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवते आणि या गोष्टीचं मला किती गिल्ट आहे मी नाही सांगू शकत तुम्हाला. मला दामिनी मॅडमचं सत्य पुराव्याशिवाय तुमच्या समोर नव्हतं आणायचं, पण माझ्याच मिशन मध्ये मी फेल झाले. आता बस, आता अजून हे मला सगळं सहन नाही होते. आता मी तुम्हाला सगळं खरं सांगणार आहे.